मंडळी, मध्यंतरी बदलापूर मधील शाळेमध्ये चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं अख्ख्या महाराष्ट्रातलं वातावरण तापलेलं होतं। याशिवाय रोज किमान 10 पेक्षा जास्त ठिकाणांहून मुलींवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत असतात, ज्यामुळे मन अगदी सुन्न होऊन जातं। स्टॅट्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतात 3 पैकी 1 महिला शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी ठरते। हा आकडा खूपच धक्कादायक आहे। अनेकदा या घटना घराबाहेर किंवा कुठेतरी शाळेत होताना दिसतात असं आपण म्हणतो, पण मंडळी, आता फक्त शाळाच काय तर त्या मुली स्वतःच्या त्यांच्या घरात सुद्धा सुरक्षित नसल्याचं काही घटनांवरून समोर येते। त्यातलीच एक घटना घडलीये, ती म्हणजे नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये एका नराधम बापाने त्याच्या पोटच्या लेकीवर शारीरिक अत्याचार केलेत। विशेष म्हणजे अत्याचार केल्यानंतर मी तुला 100 रुपये देतो, पण हा घडला प्रकार कोणालाच सांगू नको असं म्हणून तिला तिचं तोंड बंदही करायला सांगितलं। नेमकं काय घडलंय पनवेलमध्ये, सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। दिवस होता 1 फेब्रुवारी 2025। रात्रीची वेळ होती। घरात सगळे रात्रीच्या गाढ झोपेत होते। इतरांप्रमाणे ती 11 वर्षांची निरागस चिमुरडी सुद्धा भविष्याचं एक सुंदर स्वप्न पाहत असावी, पण त्याच वेळी तिचा नराधम बाप तिथे येतो। तिच्या त्या निरागसपणाचा फायदा उचलतो आणि ती बेसावध असताना तिच्या शरीराबरोबर छेडछाड करायला सुरुवात करतो। पण हे त्या निरागस मुलीच्या लक्षातही येत नाही। हळूहळू त्या नराधमाचं कृत्य आणखी खालची पातळी गाठतं। आता मात्र ते त्या मुलीच्या लक्षात येतं, पण तोवर हातातली वेळ निघून गेलेली असते। आपला बापच आपल्या बरोबर असं काही करेल याची साधी कल्पनाही तिने कधी केली नसेल, पण तिचं दुर्दैव असं की आज तिला ते भोगावं लागलं। सकाळी उठल्यानंतर त्या पीडित मुलीने रात्री घडलेला हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला। घडली गोष्ट ऐकून आईच्याही पायाखालची जमीन सरकली। इतरांप्रमाणे आपलाच माणूस असं काही करेल हे तिच्या कधी डोक्यातही आलं नसेल। ते कृत्य करणारा बापच असल्यानं याबाबत कुठेही कोणालाही काहीही सांगू नको असं त्या आईने त्या मुलीला सांगितलं। त्यानंतर मात्र 4 फेब्रुवारीला पीडित मुलीला घेऊन तिची आई पनवेल शहर पोलीस स्टेशनला पोहोचली आणि घडला प्रकार सांगितला। पोलिसांनी तपास सुरू केला। नराधम बापाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि काही वेळातच त्या सैतान आरोपीला पोलिसांनी अटक केली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांगुर्णे करत आहेत। मंडळी, बाप आणि मुलगी हे नातं म्हणजे घराचं घरपण। घरातलं वातावरण जर हसत खेळत ठेवायचं असेल तर प्रत्येक घरात एक तरी मुलगी जन्माला यावी असं म्हटलं जातं। एका बापाला मनाचं कवाड खुलं करण्यासाठी देवाने दिलेली ही सुंदर देण म्हटलं जातं। बाप शिस्त लावणार, तिच्या चुकांकडे दुर्लक्ष करणार, प्रत्येक वेळी हो बाई तुझंच बरोबर असं म्हणणार, आई विरुद्ध मुलीची बाजू मांडणार, ते नातं म्हणजे बाप लेकीचं नातं। पूर्वीची लोक म्हणतात ना, पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी, कारण लेक काहीच करत नसली, काहीच देत नसली तरी काळजाचा तुकडा असते ती तिच्या बापाची। जगातलं सगळं ऐश्वर्य, सगळं सुख देणारी प्रत्येक गोष्ट त्याला तिच्या पुढे फिकी वाटायला लागते। तिची चाहूल, तिचा आवाज, तिची भेट, तिने भरवलेला घास त्याच्याकरता सर्वात मोठं धन असतं। बाप लेकीचं नातं असतंच इतकं स्पेशल। कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर ती फक्त तिच्या बापावर। लेक जर घराचं सौख्य असेल तर त्या सौख्याचं पावित्र्य तिचा बाप असतो। बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो। लेकीच्या हट्टासाठी घोडा होणारा सुद्धा बाबा असतो। कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा सुद्धा बाबाच असतो। आईने काही काम सांगितलं तर तिला दटावणारा सुद्धा बाबाच असतो। लेकीचे पहिले बोबडे बोल, तिने टाकलेले पहिले पाऊल, तिचे लाडीक वागणे, तिची घरभर पैंजनाची छुमछुम हे सगळं पाहून सुखावतो तो बाबा असतो। आणि लेकीला नाजूक कळीसारखी सांभाळणारा आणि प्रसंगी रागावणारा पण बाबाच असतो। पण त्यात त्याची लेकीसाठीची तळमळ असते, त्याच्यासाठीची काळजी असते। तो त्याच्या लेकीला नाजूक कळीसारखं सांभाळतो आणि प्रसंगी बापाचा धाकही दाखवतो। म्हणूनच म्हणतात ना, बाप लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही। लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा ही बाबाच आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा बाबाच। पण हाच बाप जेव्हा नराधम होतो, विकृती जेव्हा त्याच्या अंगात भिनते, तेव्हा समोर त्याची मुलगी जरी आली तरी त्याला कळत नाही। असंच काहीसं पनवेलमध्ये घडलं। दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात सुद्धा अशीच घटना घडली। फक्त या घटनेमध्ये बाप नाही तर शाळेतल्या मुख्याध्यापकाने विकृतीची हद्द पार केली आहे। हदगाव मधल्या तामसा येथील एका शाळेमध्ये ही पीडित तरुणी 10वी
संगीतचं शिक्षण घेत होती. त्याच शाळेमध्ये असणाऱ्या मुख्याध्यापकाची नजर एके दिवशी त्या पीडितेवरती पडली. तो तिच्यावर रोज गुंगीचं औषध देऊन अत्याचार करत राहिला. राजू सिंग चौहान असं या नराधम मुख्याध्यापकाचं नाव आहे. एके दिवशी या आरोपीने हद्दच पार केली. अत्याचार करतानाचा व्हिडिओ शूट केला आणि या प्रकरणाबद्दल बाहेर कुठं बोललीस तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. आपला व्हिडिओ व्हायरल होईल, लोकांमध्ये आपली नाचक्की होईल या भीतीनं तिनेही तिचं तोंड बंद ठेवलं. एके दिवशी ती मुलगी गरोदर राहिली. आता पुढे काय म्हणूनच त्या मुख्याध्यापकानं त्या मुलीचा गर्भपात केला. शेवटी पाणी गळ्यापर्यंत आल्यामुळे त्या मुलीने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगण्याचं धाडस केलं. मुलीच्या कुटुंबाला हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी याबाबत तामसा पोलिसात तक्रार दिली. आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला, पण त्यानंतर हा आरोपी फरार झाला. मंडळी, आपल्या देशात बेटी बचाव बेटी पढावचे नारे दिले जातात. बेटी बचाव म्हणतो ना आपण, पण कसं? त्या नराधम बापासारखी आणि त्या नराधम मुख्याध्यापकासारखी वाईट विकृती आपल्या आजूबाजूला असताना आपल्याकडे मुली खरंच सुरक्षित राहतील का हो? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषयसभर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.